तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सिडकोकडून जवळजवळ 26,000 घरांची सोडत काढली जाईल असं वारंवार सांगण्यात येत आहे आणि त्याची घोषणा लवकरच केली जाईल असंही सिडकोकडून वारंवार सांगण्यात येते। कारण अनेक जण या लॉटरीकडे आतुरतेने डोळे लावून बसलेले आहेत। परंतु मित्रांनो, या लॉटरीला काही मुहूर्त मिळताना दिसून येत नाही। कारण आजचा जो काही 7 ऑक्टोबरचा मुहूर्त सांगितलेला होता तो सुद्धा आता टळणार असल्याचं समजलेलं आहे। आता पुन्हा नवीन मुहूर्त कधी येईल किंवा काय नेमकं याच्या संदर्भात निर्णय घेतले जातील या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, मागील काही दिवसांपासून पाहतो की सातत्याने सिडकोकडून सांगितलं जातं की आम्ही लॉटरी काढू। विविध माध्यमांच्या माध्यमातून किंवा मुलाखतीच्या माध्यमातून सिडकोच्या अध्यक्षांनी सुद्धा सांगितलेलं आहे। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सुद्धा तसे माहिती दिलेली आहे की आम्ही आता सिडकोची लॉटरी काढणार आहोत आणि सगळे ज्यांना खरंच घरांची गरज आहे, जे आतुरतेने गेल्या अनेक वर्षापासून या सिडकोच्या लॉटरीची वाट पाहतायत, त्यांना मात्र आता नेमकं ही लॉटरी कधी जाहीर होते हाच प्रश्न पडलेला आहे। कारण ज्या काही तारखा, जे काही मुहूर्त सिडकोकडून देण्यात येत आहेत, आतापर्यंत एकही मुहूर्त त्यांना साधता आलेला नाही। याचं कारण असे मित्रांनो की कारण जी काही 65,000 घरांची बोलली जाते, 87,000 घरांची बोलली जाते, 26,000 घरांची जे काही टप्पेवाईज ही लॉटरी खाली जाणार आहे त्याचं पण डिटेल पाहतोय। पण खरं तर ही लॉटरीची घोषणा कधी होणार आहे हाच सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। आज मी तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करायला सांगणार नाही मित्रांनो, कारण आजची बातमी का खूप चांगली नाही आहे। कारण अनेकांना असं वाटत होतं की आज ही लॉटरी जाहीर होईल, जाहिरात प्रसिद्ध होईल किंवा ऑलमोस्ट मी पण वाट बघत होतो की नेमका याची काय अपडेट येतील। कारण काल संध्याकाळी मी वाट पाहत होतो सिडकोकडून काहीतरी सांगितलं जाईल किंवा पत्रकार परिषदेतून काहीतरी माहिती दिली जाईल, पण काल असं काहीही घडलं नाही आणि त्याच्यावर एक अंदाज आला की आज ही लॉटरी जाहीर होणार नाही। पण नेमकं कधी जाहीर होऊ शकते याचा मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर आता मित्रांनो, पुन्हाही सोडत 3 ते 4 दिवसांतर जाहीर होईल असं कुठेतरी सांगितलं जात आहे। म्हणजे 7 ऑक्टोबरही नाही आणि 8 ऑक्टोबरही नाही, काही तांत्रिक कारणामुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याचं वृत्त आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। त्याच्यामध्ये 3 ते 4 दिवसांतर कदाचित हे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही लॉटरी जाहीर केली जाऊ शकते। म्हणजे जे काही आतापर्यंत मुहूर्त ठरवले जात आहेत ते कुठेतरी सिडकोला साधता येत नाहीत। याचं कारण मित्रांनो असं की तुम्हाला मी मागील काही बातम्या दाखवतो, मागील काही मुहूर्त दाखवतो सिडकोचे, त्याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल की ही जी काही लॉटरी येणार आहे ही लॉटरी काही आताच येत नाहीये, ही मागील 2 ते 3 वर्षापासून ही लॉटरी जाहीर होत आहे। खरं तर याची घोषणा 2 वर्षापूर्वीच करण्यात आलेली आहे। तुम्हाला मी वृत्त दाखवतो, पहा 2022 मधलं वृत्त आहे मित्रांनो। 98,000 घरांची मेगा लॉटरी, सिडकोची घोषणा। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्याचे वाटप। जी काही 2022 ची मास हाऊसिंग योजना आली होती त्याचा जेव्हा रिझल्ट डिक्लेअर झाला, निकाल जाहीर झाला, सोडत जाहीर झाली, त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की 98,000 घरांची सोडत ही आम्ही लवकरच काढू। तशी त्यांनी घोषणा त्यावेळेस, लक्षात घ्या, कधी 2022 मध्ये या 1000 घरांची घोषणा केली होती, पण अद्यापही ती प्रत्यक्षात उतरलेली दिसून येत नाही। दुसरं वृत्त पहा, त्याच्यापूर्वीच एक वृत्त तुम्हाला दाखवतो मी, 2020 मधला आहे बघा, 1 डिसेंबर 2020, लक्षात घ्या 2020। त्याच्यामध्ये काय दिले की घराच्या मार्केटिंगसाठी सिडको करणार एजन्सीची नेमणूक। म्हणजे सुरुवात कधी झाली? 2020 मध्ये झाली या घरांच्या लॉटरीची। जे काय घरांची सुरुवात आहे, विक्री संदर्भातली सुरुवात आहे 2020 मध्ये सुरू झाली आणि या ठिकाणी गृहविक्रीसाठी काही एजन्सीची नेमणूक केली जाईल असं 2020 मध्ये झालं। नंतर 21 मध्ये काहीतरी त्याच्या कंपनीची नेमणूक करण्यात आलेली होती। त्याच्यानंतर पहा मित्रांनो, सिडकोच्या 1 लाख घरांच्या लॉटरीतील कटकटी दूर होणार। आता हे वृत्त कधीच आहे? म्हणजे ते 22 मध्येच वृत्त आहे, म्हणजे त्याच वेळेस हे वृत्त आहे आणि त्यावेळेस सांगितलेलं जे काही 1,00,000 घरांची जे काही लॉटरी आहे त्याच्यातील बऱ्याच कटकटी ह्या कमी केल्या जातील असं त्याच्या संदर्भातलं एक वृत्त आहे। म्हणजे अटी आणि शर्ती थोड्या कमी केल्या जातील असं बोललं जाते। पुन्हा सिडकोच्या 15,000 घरांचा मुहूर्त हुकला, कोरोनाचा फटका बसल्याने बांधकाम अपूर्ण असल्याचं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। कोरोनामधूनच बघा, नंतर सिडकोची 65,000 घरांची लॉटरी लांबणीवर, आणखी 5 महिन्याची प्रतीक्षा किंवा सिडकोची 65,000 घरांची लांबणीवर, पुन्हा ती जी काही मुहूर्त ठरला होता तो पुन्हा साधता आला नाही। गरिबांसाठी सिडकोची 87,000 घरे। आता ही बातमी मित्रांनो 13 जानेवारी 2022 की त्यावेळेस पुन्हा सांगितले की 87,000 घरांची लॉटरी आता किंवा 87,000 घरे बनली जात आहेत। डिसेंबर 25 पर्यंत सर्व घरांचा ताबा, डिसेंबर अखेर 7,000 घरांचा ताबा प्रक्रिया पूर्ण करणार।
म्हणजे 87,000 घरांचा उल्लेख त्या 2000 मी कधी बोललो 2020 म्हणजे 13 जानेवारी 2022च्या वृत्तामध्ये करण्यात आलेला होता. त्याच्यानंतरच वृत्त आहे मित्रांनो, लोकसत्ता वर्तपत्रामध्ये आलं होतं 23 फेब्रुवारी 2023. लक्षात घ्या, 23 फेब्रुवारीचं वृत्त आहे. गुढीपाडव्याला 6,000 घरांची सोडत, मुख्यत्वे पनवेल, खांदेश्वर, खारघरमधील सिडकोच्या घराचा समावेश. कधीचं वृत्त आहे? 23 फेब्रुवारी 2023, म्हणजे साधारणतः 1-1.5 वर्षापूर्वीचे वृत्त आहे. मग नंतर एक गुढीपाडव्याचा मुहूर्त जो काय तोही हुकला. त्याच्यानंतर नवीन मुहूर्त जाहीर केला त्यांनी, तो म्हणजे स्वातंत्र्य दिनी सिडकोची 8,000 घरांची योजना. अर्थातच तळोजा, खारघर, जुईनगर, खांदेश्वरचे प्रकल्प या लॉटरीत उपलब्ध केले जातील असं कोणतरी सांगितलेलं होतं. हे मागच्या वर्षीचं म्हणजे 1.5 वर्षापूर्वीचं हे वृत्त आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये अशा प्रकारे ही माहिती सांगण्यात आलेली होती. नंतर पुन्हा वृत्त आलं 11 ऑगस्ट 2023ला की सिडकोच्या घरांच्या सोडतीचे काही खरे नाही. सिडकोच्या घरांच्या सोडतीचे खरे नाही. 850 कोटी दलालीचा प्रश्न पुन्हा चिघळला. इथे सुद्धा तेच प्रश्न केलेला आहे. नंतरचं वृत्त आलं तळोजा, सिवूड, खारघर, जुईनगर, खांदेश्वरचे प्रकल्प समाविष्ट. स्वातंत्र्य दिनी सिडकोची 8,000 घरांची योजना. मागच्या वर्षी ही योजना आणली जाणार होती. नंतरचं वृत्त आलं सिडकोची 41,000 घरे विक्रीसाठी तयार. 12 मे 2023चं लोकसत्तामधलं वृत्त आहे की सिडकोची 41,000 विक्रीसाठी कधी तयार होती, तर 12 मे 2023 सालीच ही घरे सगळी तयार झालेली होती किंवा आहेत. 5,000च्या टप्प्याटप्प्याने सोडत काढण्याचे नियोजन असे ते वृत्त आहे त्यावेळेस. नंतरचं वृत्त आहे मित्रांनो सल्लागारांच्या घरांच्या लॉटरीचा खटाटोप. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर सिडको महामंडळाच्या अधिकाऱ्यांची घाई, सिलेक्ट माय सिडको होमचा विसर. नंतर दुसरं एक वृत्त आहे गरिबांच्या घरांसाठी सिडकोची 700 कोटींची स्ट्रॅटेजी. जी 700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, म्हणजे खर्च केले जाणार आहेत म्हणा किंवा काही जण त्याला उडवले जाणार आहेत असे बोलतात. कारण सिडकोचे घरे विकण्यासाठी जर कंपनीची नेमणूक केली जाते एवढा 700 कोटी. इथे काय सांगितलं, सिडकोतर्फे येत्या 15 ऑगस्ट रोजी घरांची विक्री करण्याची योजना जाहीर होणार आहे. कोण बोलते तुम्ही लक्षात घ्या. त्या कामात होलिओस बाजार आणि थॉटरेन्स डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या मदत करतील. त्याकरता त्यांचे पैसे सिडकोने अदा केले आहेत. राजेश पाटील सहव्यवस्थापकीय संचालक सिडको हे सांगत आहेत. कधीच वृत्त आहे? मागच्या वर्षी 2023चं वृत्त आहे ऑगस्टमधलं. आणि त्यावेळेस सिडकोने या लॉटरीसाठी कंपन्यांना पैसे ऑलरेडी दिलेले आहेत. असं नाही की द्यायचे बाकी आहेत. 150 कोटी रुपये त्यांना ॲडव्हान्स पेमेंट केलं होतं याच लॉटरीसाठी. पण त्या लॉटरीत एकही घर अजून काढलं नाही. एकही घराची जाहिरात किंवा सोडत काढलेली नाही. म्हणजे जे काही स्ट्रॅटेजी केली गेली होती, जे काही नियोजन केलं गेलं होतं, जे काही आतापर्यंत लॉटरीचा मुहूर्त सांगण्यात आला होता तो सिडकोला पाळता आला नाही. नंतर पुन्हा एक नवीन बातमी आली 20 सप्टेंबर 2024. अर्थातच महिन्याभरापूर्वी 15-20 दिवसापूर्वी बातमी आली की रेल्वे स्थानकालगतच्या घरांची सिडकोची सोडत. निवडणूक आचारसंहितेपूर्वी ऑक्टोबरमध्ये दसरा सोडत प्रक्रिया करण्यासाठी जोरदार हालचाली. म्हणजे निवडणुकीपूर्वी ही सोडत काढू अशी 20 सप्टेंबरला बातमी आली होती. आता हे लोकसत्तामध्ये वृत्त आलं होतं. नंतर सामनामध्ये वृत्त आलं नवी मुंबईत हक्काचा निवारा शोधत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा. सिडको दसऱ्याला 40,000 घरांचे तोरण बांधणार. आता पूर्वी ते 40,000 घरांचा उल्लेख केला, पुन्हा त्या घरांची संख्या कमी झाली. आता दसऱ्याचा मुहूर्त ठरल्यानंतर पुन्हा एक मध्येच बातमी आली. पहिला मुहूर्त ठरला मित्रांनो 2 ऑक्टोबर 2024. अर्थातच गांधी जयंतीचा मुहूर्त ठरला होता. कारण सिडकोची गोड बातमी दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर. अर्थातच 2 ऑक्टोबर हा मुहूर्त नंतर ठरवला गेला होता आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिनी ही सोडत जाहीर करू असं कुठेतरी सांगितलेलं होतं. आणि पुन्हा मग 2 ऑक्टोबरला आम्ही वाट बघितली. 2 ऑक्टोबरला जाहिरात आली नाही. पुन्हा एक नवीन बातमी येऊन ठेपली. 26 सप्टेंबरला सिडकोतही वरच्या मजल्यांना प्रीमियम. आता जे काही प्रीमियम आहे ते प्रीमियम लावलं जाणार असल्याचं वृत्त आलं होतं. आता हे झाल्याच्या नंतर पुन्हा एक नवीन बातमी येऊन ठेपली आणि ती म्हणजे आता 4 ऑक्टोबरची बातमी आली की वरच्या मजल्यावर घर हवे, मोजा अधिक पैसे. सिडकोची 26,000 घरांची योजना 7 ऑक्टोबरला प्रारंभ. म्हणजे 7 ऑक्टोबर म्हणजे आजच याचा प्रारंभ होईल असं 4 सप्टेंबरला सांगण्यात आलेलं होतं किंवा 4 ऑक्टोबरला सांगण्यात आलेलं होतं. तर 4 ऑक्टोबरच्या बातम्यानंतर पुन्हा एक वृत्त आलं 5 ऑक्टोबर रोजी. आता 5 ऑक्टोबरचं वृत्त वेगळंच होतं. त्याच्यात काय सांगितलं की 26 बहुप्रतीक्षित 26,637 घरांची गृहनिर्माणाची सोडत प्रक्रिया 7 किंवा 8 ऑक्टोबरला जाहीर करणार असल्याची सिडकोच्या विशेष सूत्रांनी माहिती दिली. म्हणजे 7 ऐवजी मी 8 लाही जाहीर करू असा नंतर 8 तारखेचा मुहूर्त ठरवला. म्हणजे 8 ऑक्टोबरचा मुहूर्त ठरवला गेला आणि हे 5 तारखेचं वृत्त झाल्यानंतर आज मित्रांनो 7 ऑक्टोबर आहे. 7 ऑक्टोबर 2024 सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर.
ह्याच्यात काय सांगितलं की पुढील 3 ते 4 दिवसात घरांची सोडत काढण्याची शक्यता संबंधित विभागाने व्यक्त केली आहे. गृहसोडतीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. म्हणून कुठेतरी आता पुन्हा आपल्याला ही सगळी जे काही सोडत आहे पुन्हा आपल्याला 3 ते 4 दिवस पुन्हा वाट पाहावी लागणार आहे. खरं तर मित्रांनो हे फक्त मी 2022 पासून सांगितलंय. त्याच्यापूर्वी सुद्धा 21च्या पण काही बातम्या होत्या, मला ते सापडत नाहीत. म्हणजे तो जो काही माझ्याकडे डेटा आहे त्याच्यातून मला शोधण्याचा प्रयत्न केला. 21 मध्ये सुद्धा अशी बातमी होती, 22 मध्ये पण आली होती, 23 मध्ये पण आली होती, 24 मध्ये पण आलेली आहे. पण अद्यापही लॉटरी आलेली नाही. आता नेमकं दसऱ्याच्या मुहूर्तावर येते का अजून कुठल्या दुसऱ्या मुहूर्तावरती हे मात्र सध्या आपल्याला सांगता येणार नाही. जसे अपडेट आपल्याला सिडकोकडून किंवा इतर माध्यमातून मिळतील किंवा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मिळतील, प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून मिळतील, ते माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. पण एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे, जे कोणी अर्जदार या सिडकोच्या लॉटरीकडे वाट पाहत आहेत, प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते मित्रांनो. आणि जे अर्जदार आतापर्यंत सिडकोची लॉटरीची वाट पाहत आहेत त्यांची सुद्धा एक लिमिट आहे, सहनशक्तीची मर्यादा आहे. आणि जर ही मर्यादा पार केली गेली तर पुन्हा मग हे सगळे अर्जदार सिडकोच्या लॉटरीपासून दूर जाऊ शकतात असंही कुठेतरी बोललं जात आहे. आणि म्हणून एक अपडेट सिडकोकडून कन्फर्म यायला पाहिजे की नेमका कधीपर्यंत ही लॉटरी जाहीर करू शकते, जेणेकरून जे कोणी या लॉटरीची वाट बघतायत त्यांचा हिरमोड होणार नाही. तर हे सगळं पाहून मित्रांनो, दामिनी चित्रपटातील जो सनी देओलचा डायलॉग आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, त्या डायलॉगची आठवण मात्र या निमित्तानं नक्कीच होत आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.